ओंकार साधना. तर आज आपण योगशास्त्रातील अत्यंत प्रभावी आणि सहज करता येणाऱ्या साधनेविषयी जाणून घेणार आहे. आणि ती साधना कोणती, तर ती साधना म्हणजे ओंकार साधना. योगशास्त्रात ओंकाराला केवळ एक शब्द किंवा ध्वनी मानले नाही, तर तो संपूर्ण सृष्टीचा आदिनाद मानला. निर्गुण निराकार ईश्वराचे सगुण साकार रूप म्हणजे ओंकार. ओंकार अक्षरात आकार, उकार आणि मकार यांचा समावेश आहे. आकार म्हणजे उत्पत्ती, उकार म्हणजे स्थिती आणि मकार म्हणजे लय, अर्थात ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणूनच योगीजन म्हणतात, ओंकारम बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायंती योगिना कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः. तर याचा अर्थ असा आहे की नियमित ओंकार साधना जर केली तर मनुष्याला ऐहिक सुख तर देतेच, पण आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग देखील खुला करते. आता प्रश्न येतो, ही साधना कशी करायची? शक्य असल्यास पद्मासनात बसा. ज्यांना पद्मासन जमत नसेल त्यांनी साध्या मांडीत बसा. ज्यांना गुडघेदुखीचा वगैरे त्रास असेल तर त्यांनी अगदी खुर्चीमध्ये बसून देखील ही साधना करू शकताय. पाठीचा कणा ताठ ठेवा, दोन्ही हाताची ध्यान मुद्रा, मान सरळ आणि डोळे अलगद मिटून साधनेला सुरुवात करा. 1 2 3 दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा आणि श्वास सोडून ओंकाराला सुरुवात करा. आता ओंकार कसा म्हणावा, तर योगशास्त्रात सांगितलंय की सततम तैलधारेव घंटानाद निनादवत दीर्घ प्रणवमुच्चारम गंभीर शंखनादवत. तर याचा अर्थ असा आहे की तेलाच्या धारेप्रमाणे, मंदिरातील घंटेच्या नादाप्रमाणे आणि गंभीर शंखनादाप्रमाणे सलग शांत दीर्घ असा ओंकार करावा. उच्चार करताना 2 सेकंद, 3 सेकंद आणि 5 सेकंद असा कालावधी ठेवा. आकार आणि उकारामुळे ऐहिक जीवनात स्थैर्य आणि ऊर्जा, सकारात्मकता वाढते, तर मकाराच्या स्पंदनेमुळे मन शांत होते, आध्यात्मिक लाभ प्राप्त होतो. तर या साधनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, मनाची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती आणि आत्मविकास होतो, अभ्यासात प्रगती होते आणि व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनते. तर ही साधना दिवसातील कोणत्याही वेळी करता येते, मात्र सकाळची वेळ अधिक लाभदायक मानली जाते. पोट पूर्णपणे रिकामे असणे आवश्यक नाही, पण अति जड पोट असणे हे देखील योग्य नाही. जेवणानंतर लगेच साधना ही मात्र टाळावी. सुरुवातीला दररोज 3 ते 5 मिनिटे साधना करा. नंतर हळूहळू वेळ वाढवत राहा आणि अगदी 20 मिनिटापर्यंत जरी ही साधना केली तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो. तर शरीराला आरोग्य, मनाला शांतता आणि जीवनाला नवी ऊर्जा मिळाल्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. तर ही कशी साधना करायची, तर ओंकार साधना करत असताना पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, मान सरळ, डोळे अलगद मिटायचे, मिटलेल्या डोळ्यांनी ही साधना करायची आहे. आता कसा म्हणायचा मी म्हणून दाखवतो. सुरुवातीला आता कसं म्हणायचं, तर नाभिस्थानातनं घ्यायचा, उ कंठातनं आणि मस्तकात घुमला पाहिजे. अगदी डोक्यावर जरी हात ठेवला आणि ओंकार म्हणला तर कंपनं ओंकाराची जाणवली पाहिजे. आता आकार म्हणत असताना ओ असा तो ओठ व्हायला पाहिजे. उकार म्हणत असताना ओठाचा चंबू झाला पाहिजे आणि मकार म्हणत असताना पूर्णपणे ओठ मिटलेले पाहिजेत, म्हणजे नाकानं तो थोडासा म्हटला पाहिजे. आता हा नाभिस्थानातनं, उ कंठातनं, हा मस्तकातनं म्हणायला पाहिजे, म्हणजे मस्तकात गेला पाहिजे. आता कसा म्हणायचं बघा, कसा म्हणायचा, आता चा उ कसा झाला आणि चा म कसा झाला हे कळत्या का म्हणे, सुट्ट नाही म्हणायचं. तर बघा, तोंड बघा माझं, भरपूर परत श्वास घ्यायचा, श्वास सडत परत
आता मी म्हणून दाखवतो. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटायचे आणि ओंकार साधनेला सुरुवात करायची. भरपूर श्वास घ्यायचा आहे सुरुवातीला. चा एक भाग करायचा आणि म चा एक भाग करायचा, म्हणजे 5 सेकंद उ आणि म 5 सेकंद. आता 10 सेकंदच का, तर आपण श्वास 10 सेकंदाचा घेतो ना, त्यासाठी 10 सेकंद, म्हणजे अगदी करेक्ट 10 सेकंद असे व्हायला पाहिजे असं नाही. तर बघा, जर आपण असा डोक्यावर हात ठेवला तर डोक्यामध्ये कंपन जाणवतात. म्हणजे अतिशय सुंदर असा व्यायाम मज्जासंस्थेला देखील होतो. शेवटी शांतीनं ओंकार संपवायचा. अगदी तुमची जी साधना 5 मिनिटं 10 मिनिटं संपवणार, अगदी 20 मिनिटापर्यंत जर नेली तर चालेल. आणि शेवटी त्रिवार ओंकारानं साधना संपवायची. ओम शांती शांती शांती. सावकाश डोळे उघडायचे. तर ही जर साधना आपण नियमित केली तर अतिशय छान अशी तुम्हाला अनुभूती येईल. आणि ही साधना सर्वजण करू शकतात, कुणी करायची नाही वगैरे असा काही प्रकाराला कुठलीही दक्षता नाही. सर्वजण ही साधना करू शकताय. विद्यार्थ्यांसाठी तर अधिक लाभदायक ही साधना आहे. अभ्यासाच्या पूर्वी अगोदर 10 मिनिटं जर ओंकार म्हटला आणि मग अभ्यासाची सुरुवात केली तर फारच छान विद्यार्थ्यांना अनुभव येते. अभ्यास केलेला लक्षात राहतो. अगदी इतर लोकांना देखील ही साधना, म्हणजे सर्वांनी ही साधना करावी. तर असो, धन्यवाद.